नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल चिराग अँड कविताज वर्ल्डमध्ये. म्हटलं जातं की जे बालपणी मिळतं ते ज्ञान, जे तरुणपणी मिळतं ते शिक्षण आणि जे म्हातारपणी मिळतं तो म्हणजे सुज्ञपणा. हा सुज्ञपणा जर तुमच्यामध्ये नसेल तर तुम्ही खऱ्या अर्थाने ज्ञानी आहे असं म्हणणं चुकीचं होईल. आणि हा सुज्ञपणा जर तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही सर्वात मोठे ज्ञानी आहात असं म्हटलं तरी हरकत नाही. कसं असतं की म्हटलं जातं सून आणि आई, सासू आणि आई यांच्यामध्ये काय अंतर असतं? सासू आणि आईमध्ये फक्त एवढं अंतर असतं की सासूने कितीही आई बनण्याचा प्रयत्न केला तरीही तिचं म्हणणं असं असतं की जे जे मी भोगलं ना ते सगळं माझ्या सुनेच्या वाट्याला यायलाच पाहिजे. आणि आई म्हणजे ती असते की जी नेहमी विचार करते की जे दुःख जे वाट्याला माझ्या आलं ते माझ्या मुलीच्या वाट्याला कधीच येऊ नये. हे दोन जे फरक आहे ते आई आणि सासू यांच्यामधले असतात. तर का बरं असं असतं या प्रश्नाचं उत्तर अद्यापही मला कळलेलं नाही की मुलगी जर नवरा टाकून घरी आली, नवरा टाकायची कुणाला हौस राहत नाही असं म्हणता येणार नाही, सॉरी. पण ती जर त्याच्या पतीकडे राहत नसेल आणि ती जर तिच्या माहेरी आली असेल तर सासू लगेच म्हणते की तो चांगला नव्हता आणि तो माझ्या मुलीच्या लायकीचा नव्हता. पण सुनेने जर थोडं जरी तोंड वर केलं तर सासू लगेच म्हणते की हिला राहायची किंवा हिला नांदायची कला नाही आहे किंवा हिला नांदायचं नाही आहे, सगळा फॉल्ट हिच्यामध्ये आहे. म्हणजे यांचे जे मुलं असतात, मुलगी असतात, मुलगा असतो, हे सगळे सर्वच गुण संपन्न असतात आणि सून जी असते बिचारी परकी असते म्हणून सगळे दुर्गुण हे सुनेमध्येच पाहायला मिळतात, असाच त्याचा अर्थ होईल ना. तर काही काही मुलं जे आहेत ते पती नावाचे जे व्यक्ती आहेत ते त्या आपल्या बहिणीला खूप समजून घेतात आणि पत्नी म्हटलं म्हणजे ती दुसऱ्याचीच, त्यामुळे तिच्यावर विश्वासही अर्धाच असतो, अर्धाही थोड्या चुकीचं होईल अर्धा म्हणणे. तिच्यावर विश्वास हा अतिशय थोडा असतो आणि बहिणीवर विश्वास हा अतिशय 100% असतो त्यांचा. तर याच्याशी संबंधित एक कविता तुमच्यासमोर सादर करणार आहे. बाळासाठी बापाचे येणे सुख शतजन्माचे, बाळासाठी बापाचे येणे सुख शतजन्माचे, तरीही पहिल्या बाळंतपणाचे ओझे माहेरच्यांनीच व्हायचे, तरीही पहिल्या बाळंतपणाचे ओझे माहेरच्यांनीच व्हायचे. बाळाला सुदृढ बनवण्याचे कर्तव्य फक्त आईचे, बाळाला सुदृढ बनवण्याचे फक्त आईचे. सासूबाईंनी फक्त कौतुक करायचे नातवांचे, सासूबाईंनी फक्त कौतुक करायचे नातवांचे. सुनेचा मुलाने कधीही द्यायची नाही साथ, सुनेची मुलाने कधीही द्यायची नाही साथ. मुलीचे लाड पुरवणारा जावई वाटे 1,00,000, मुलीचे लाड पुरवणारा जावई वाटे 1,00,000. कसे आगळे वेगळे करार जीवनाचे, कसे आगळे वेगळे करार जीवनाचे, मानवानेच बनवले नियम मानवाच्या शोषणाचे, मानवानेच बनवले नियम मानवाच्या शोषणाचे. कसं असतं, वारंवार या गोष्टीवर नेहमी भर देण्याचा प्रयत्न करते कारण भरपूरचे संसार हे पती पत्नीच्या वादामुळे नव्हे तर नंदेच्या आणि सासू जी असते तिच्या हस्तक्षेपामुळे तुटलेले आहेत. तर त्यांनी जर आपली थोडी मेंटॅलिटी चेंज केली ना आणि दुसऱ्याची मुलगी ही आपली आहे असं जर समजून समोर त्यांनी चालले तर त्यांनाही जर त्यांनी सुनेची सेवा केली तर त्यांना त्याचा मेवा नक्कीच मिळेल. कारण कसं आहे, मोठ्यांनी जर हात दिला तर लहानसुद्धा त्या हातामध्ये आपला हात मिळवून समोर चालत असतात, पण मोठ्यांनी जर वाट दाखवली तर त्याच वाटेवर लहान लोकंसुद्धा चालत असतात. त्यामुळे आपल्याला मोठ्या असलो तरी आपला सुज्ञपणा असतो, त्यामुळे आपण मोठ्यांनी जर झुकतं माप घेतलं तर लहानसुद्धा तसेच वागायला शिकतात. तर मोठ्यांवर डिपेंड असतं की आपण कसं वागायचं. कारण कसं असतं, लहान मुलाने जर चुका केल्या तर आपण त्याला समजावून सांगत असतो. त्याच पद्धतीने सून असते, तिच्यासाठी सगळं काही नवीन असतं. तर आपण जर तिला समजून घेतलं ना तर ती अख्खं घर सांभाळते आणि ती सर्वांना सांभाळून घेते. फक्त एक अट असते की तिला तिची प्रायव्हसी मिळणं आवश्यक असते आणि ज्या घरामध्ये सुनेला तिची प्रायव्हसी मिळते तर ते संसार वर्षानुवर्षे टिकतात. आणि जिथे सुनेला तिची प्रायव्हसी नसते, ती दुसऱ्या घरातून आली आणि ती आमच्यासाठी परकी हे पदोपदी जिला दाखवण्यात येते, तर तिथे मात्र आदर आणि आपुलकी याचा अभाव तुम्हाला निश्चितच दिसेल. कशी वाटली आजची कविता? माझं मनोगत कसं वाटलं कमेंट थ्रू नक्की कळवा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा. आणि सासवांना आणि सुनेला आणि आईला एकच विनंती करू इच्छिते, माझ्या शब्दांमधून कधी कधी सत्य हे कडू असतं,
पण ते पचवणं थोडं अवघड असतं. ते पचवण्याचा नक्की प्रयत्न करा आणि जर माझं काही चुकलं असेल तर माफ नक्की करा. पुन्हा भेटू या चॅनलवर चिराग अँड कविताज वर्ल्डमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ.